और यहाँ पर ले चलता हूँ मैच में टॉस जीतकर यहाँ पर फील्डिंग का फैसला चुना छावा 11 क्रिकेट क्लब ने। और दोनों ही सलामी बल्लेबाज बीच मैदान में माज खान और साकिब। पहिली ही गेंद ठीक. सन्माननीय बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब राठोड सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अमीन यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे. अमळापूरचे आहेत अमीन. मी विनंती करेल सन्माननीय राठोड सरांना की या स्पर्धेच्या निमित्ताने जास प्रीमियर लीग सीझन 2च्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्यात. धन्यवाद. आपण इथे मला बोलवलं. सगळ्या स्पोर्ट्स पर्सनला माझ्याकडून फार फार शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद असतील सरांचे. आपण आलात आणि वेळातला वेळ काढून. खरं तर उद्या या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आपणास विनंती आहे की उद्या आपण दिवसभर नक्कीच आपला वेळातला वेळ काढून या संपूर्ण अंतिम दिवसासाठी आपली उपस्थिती प्रेक्षणीय असणार आहे. धन्यवाद राठोड सर. तर वळूया मॅचकडे. गो टू द कॉम बॉक्स. थँक्यू. इस बार हवा में गेंद और बेहतरीन कैच पकड़ी यहाँ पर रितेश बशीरे, एक अच्छे फील्डर. और लगता हुआ ये पहला झटका साकिब बगर खाता खोले, अपना विकेट गंवाया यहाँ पर. और पहली ही ओवर में सफलता मिलती हुई कप्तान मनोज. इस बार गुड्डू काफी बेहतरीन शॉट लगाते हुए कोई चांस नहीं. फील्डर को यहाँ पर गेंद सीधी 4 रनों के लिए. इसी 4 रनों के साथ अपना खाता खोलते हुए गुड्डू. फिर से खेलना चाहते थे इस बार. अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद बाहर निकलती हुई समझ नहीं सके बल्लेबाज गुड्डू. बाकी का काम किया विकेट कीपर चंदू पाटिल दिखे जा सकते हैं. इस बार बेहतरीन यहाँ पर रिवर्स शॉट लगाने में कामयाब गुड्डू. गेंद सीधी 4 रनों के लिए. इस बार हवा में गेंद, कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं. गेंद फिर से पर बॉटल कर जाती, कोई चांस नहीं. 1 बाउंस 2 बाउंस सीधा 4 रनों के लिए. इसी के साथ ओवर की समाप्ति. 1 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या जहां पहुंचे 13 रनों पर एक अच्छी शुरुआत देने में कामयाब तैमूर 11 के दोनों ही बल्लेबाज.
और गेंदबाजी के लिए सागर गवड़ी। स्ट्राइक पर बाज खान। फील्डिंग में तब्दीली करते हुए गेंदबाज। और यहां पर बेहतरीन कैच। पहली ही गेंद पर सफलता मिलती हुई सागर, एक अच्छे गेंदबाज, बेहतरीन शॉट लगा था मगर किस्मत का सहारा नहीं मिला और विकेट का पतन होता हुआ लगता हुआ दूसरा झटका। माज खान कुछ खास नहीं कर सके। बेहतरीन कैच यहां पर विशाल सुसर। अरे भैया बैट्समैन तैयार रखो ना, ये कौन सा बात होगी। और अगले बल्लेबाज है बासिद। सागर की अगली बॉल। और इस बार खेलना चाहते थे और वाइट का आता हुआ इशारा और थर्ड अंपायर के लिए आता हुआ डिसीजन। गेंदबाज ने यहां पर इट्स अ वाइट बॉल। वाइट बॉल। और वाइट का आता हुआ इशारा। इसी के साथ रन संख्या 14 रनों पर जा पहुंची है। इस बार खेलना चाहते थे बासित, समझ नहीं सकी गेंद को। इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद बाहर निकलती हुई समझ नहीं फिर से अपर बासित और बाकी का काम किया विकेट कीपर चंदू दादा पाटिल। काफी बेहतरीन अभी तक विकेट कीपिंग करने में कामयाब। चलता हुआ दूसरा ओवर।
और विकेट का पतन होता हुआ यहां पर लगता हुआ ये तीसरा झटका। काफी खराब शुरुआत अभी तक। अगले बल्लेबाज कप्तान अमजद खान बीच मैदान पर। अगर अमजद खान 3 6 लगाते तो सागर भाऊ इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम रखा गया है। इस बार बेहतरीन गेंद मगर दिशा से बाहर और वाइट का आता हुआ इशारा। पुढच्या वेळेस विचारून जायचं ग्राउंड मध्ये कट करना चाहते थे। अच्छी फील्डिंग और की तरफ से रन आउट का चांस हो सकता है मगर रनिंग अच्छी बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों द्वारा। इसी के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर रन संख्या जा पहुंचे 16 रन। अगर अमजद खान 3 गेंदों में 3 6 लगाते हैं सागर शिरसाट इनकी तरफ से 1000 रुपए का नगद पुरस्कार रखा गया है। इस बार खेलना चाहते थे वहां पर फील्डर मौजूद। थोड़ी सी खराब फील्डिंग गेंद सीधी सीमा रेखा की तरफ जाती हुई 4 रनों के लिए। इसके बाद में होने वाला मुकाबला राजेश छत्रपति वर्सेस सुवर्ण मयूर मोताड़ा के बीच में होगा। आज के दिन का आखिरी। इस बार लपेट कर खेलना चाहते फिर से यहां पर फील्डर मौजूद है। इस बार एक ही रन से यहां पर संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को। अच्छी फील्डिंग दीपक हड़ाले देखे जा सकते हैं। इस बार फिर से हवा में गेंद और यहां पर कैच ड्रॉप होती हुई जीवनदान मिलता हुआ और काफी बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन दौड़कर पूरे करते हुए दोनों ही बल्लेबाज। कैच यहां पर आसान कैच ड्रॉप करते हुए अर्जुन घाटे।
और इस बार अच्छी गेंद समझ नहीं सके गुड्डू। और आगे के कमेंट्री का बाल समांगे अनिकेत बामंदे। एवढे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु मात्र त्या ठिकाणी बॅकअप उपलब्ध होतो सागर गवडी यांच्या रूपामध्ये. गुड्डू आणि अमजद खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लोअर फुल टॉस होता, आडव्या बॅटने भिरकावून देण्याचा प्रयत्न. खरं तर या पद्धतीने मोठा फटका खेळण्याची क्षमता अमजद यांच्याकडे आहे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 25 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चला सामना खेळता ठेवायचा आहे, लवकर लवकर आपल्याला वेळ वाचवा. चला सामना लवकर लवकर खेळता ठेवायचा आहे, वेळ वाचवा. टीम तैमूर 11. पहिलाच बॉल, टेप बॉल ओव्हरचा पहिलाच बॉल. अर्जुन घाटे आले आणि विकेट आपल्या नावावर पहिल्याच बॉल वरती केली आहे आणि पहिल्याच बॉल वरती गुड्डूचा खेळ अर्जुन घाटेने समाप्त केलाय. धक्का क्रमांक 14 लागतोय टीम तैमूर 11 संघाला. मोठी विकेट डाऊन. चलो भैया लाइव मैच चालू है शाहिद सर. पंचवीस धावा 25. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. चला सामना खेळता ठेवायचा आहे. फिल्डिंग चेंजेस करत असताना लवकर करा. सतीश आले आहेत. पहिलाच बॉल हरकत केली या बॉलने. पडल्यानंतर काय स्विंग झाला या बॉल. प्ले अँड मिस.
अपील आहे, अपील लाऊड अपील होती, विश्वास कमी. आणखी एक डॉट बॉल टाकला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. चौथा ओव्हर टेप बॉल ओव्हरचा. काय टाकता आहेत अर्जुन घाटे. डान्सिंग धावता ट्रॅक गेले, समोर खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, लॉस्ट क्रिकेटला फेकी डायरेक्ट आहे. परंतु मात्र यावेळेला काय घडलं हे सुद्धा बघण्यासारखं आहे. नॉट आउटचा इशारा. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. तिसरे पंच यावेळेला इन ऍक्शन असतील. आउट. इट्स आउट. म्हणजेच की डायरेक्ट हिट पाहायला मिळाला आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट पाहायला मिळते. चला लवीर फलंदाज लवकर दाखल व्हायचा आहे. चला सामना खेळता ठेवा लवकर लवकर. पहिला बॉल पडल्यानंतर खूप जास्त बाहेरच्या दिशेला वळला गेला, त्यामुळे वाईटचा इशारा. ट्वेंटी 27 धावा. चला वेळ वाचवा, लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 27 धावांवरती 5 गडी बाद. शेवटचा बॉल या चौथ्या ओव्हरचा. टाइमर सेट आहे, त्यामुळे टाइम वाचवणं फार महत्वाचं असणार आहे या मॅच मध्ये. एका धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती होईल. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा समाप्त. 28 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
28 धावा 28 पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाचव्या ओव्हरच्या सुरुवातीला पाहायला मिळतील आपल्याला सागर गवडी त्यांच्या स्पेलचा दुसरा ओव्हर पूर्ण करत असताना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 3च धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी बाद सुद्धा केले होते आपल्या खात्यामध्ये. कॅप्टन अमजद स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल लवकर बदल करायचा आहे. वेळ वाचवा. टायमर सेट आहे स्क्रीनवरती त्यामुळे वेळ वाचवणं अपेक्षित असणार आहे. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा अगदी स्लॉट मध्ये आला आणि प्लॉट केला मैदानाच्या बाहेर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे आहे तो एक कॅप्टन अमजदच्या बॅट मधून आसमानी टोला षटकार. पुन्हा एक वेळ आता सुद्धा घुटना टेकलाय आणि कॅप्टन अमजदने यावेळेला सुद्धा बॉलला पाठवलंय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दोन बॉल 2 षटकार. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. 5वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. सुरुवात बघा सागर गवडी पहिल्या ओव्हर मध्ये मात्र 3च धावा खर्च केल्या होत्या परंतु या ओव्हरची सुरुवात तिसराही वा 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 जर पाहिलं तर कॅप्टन अमजद खान 3 बॉल 3 षटकार षटकारांची हॅट्रिक लगावत असताना कॅप्टन चले हे सिनातान आणखी एक षटकार. और जैसे कि मैंने कहा था अगर अमजद 3 गेंदों में 3 सिक्सर लगाते यहाँ पर तो 1000 रुपए का नगद पुरस्कार सागर बोस हिसार इनकी तरफ से आ चुका है. तीन बॉल 3 सिक्स यहाँ पर लगाए अमजद खान ने और 1000 का प्राइज जीत चुके. तीन बॉल 3 षटकार आल्यात. आणखी 3 बॉल 3 षटकार जर आले तर पुन्हा एक वेळ 1000 रुपयांचं पारितोषिक सागर व शिरसाट यांच्याकडून असणार आहे. पुन्हा एक वेळ सागर तयार आहेत परंतु मात्र हा बॉल सरळ राहिला लिव्ह केला. कॅप्टन अमजद यांनी 3 बॉल 3 षटकार लगावले. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा 46. 5वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. हाय बॉल ड्राईव्ह केला. पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू. सागर गवडीचा कमबॅक पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंचांचा. ओके बॉल कुठे कलेक्ट केलाय ते चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. विकेट किपरने बॉल कुठे चेक केला कुठे कलेक्ट केलाय ते आपल्याला चेक करायचं आहे.
स्टंपच्या पुढे बॉल कलेक्ट केलाय. इट्स नो बॉल. इट्स नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल पाहायला मिळतोय. खरं तर विकेट किपरने बॉल एस्टँडच्या समोर कलेक्ट केला, त्यामुळे पंचांनी या बॉलला नो बॉलची घोषणा केली आहे. नो बॉल. येणारा बॉल प्रीहिट. स्ट्रायकिंगला सेट बॅटर अमजद खान कॅप्टन पाहायला मिळतील. पुन्हा एक वेळ दूर ठेवला, पडल्यानंतर खूप जास्त बाहेर वळला हा बॉल. चतुर गोलंदाजी त्या 3 षटकारानंतर पाहायला मिळाली. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 47 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम तैमूर 11 संघ पाहायला मिळतोय. चला चला लवकर लवकर फिल्डिंग चेंजेस करायचे आहेत. करण बेंडवाल आलेत बॉलिंगसाठी. या 6व्या ओव्हरची सुरुवात करतील. स्ट्रायकिंगला आहे अक्षय. अष्टपैलू खेळाडू. आता आज बॅटिंगचा भार अक्षयवरती असणार आहे. 47 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलाच बॉल दूर ठेवला. रेंजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाईड दी ऑफ स्टंप. पहिला बॉल तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला. अक्षयने सिंगल धाव घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने कॅप्टन अमजद स्ट्रायकिंगवर येतील. धावसंख्या 48 धावा. मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 3 बॉल 3 षटकार लगावले. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतोय सागर गवडीचा त्यांच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एक वेळ स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी वेगाने ट्रॅव्हल करत गेला बॉल विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. निर्धाव चेंडू संभावतोय. 6वा ओव्हर प्रगती बदला. धावसंख्या धाव फलकावरती 48 धावांवरती स्थिरावली आहे. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय टीम छावा 11 संघाचा राहिला. बॉलिंग करत असताना काय गोलंदाजी केली आहे. 5 विकेट आतापर्यंत पाहायला मिळतात. स्वीप केलाय. हा लॉफ्टेड स्वीप कॅप्टन अमजद खानच्या बॅट मधून आणखीन एक आसमानी टोला या ओव्हर मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. षटकार. पुन्हा एक वेळ. वा 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 वा. परंतु बॉल आत्ता सरळ हातामध्ये. पहिल्या बॉल वरती वार. आता पलटवार. करण बेंडवालने विकेट आपल्या नावी केली आहे. कॅप्टनची विकेट आपल्या खात्यात जमा करतील करण बेंडवाल. आणि अमजद खानचा खेळ इथे समाप्त केला गेलाय. धावसंख्या धाव फलकावरती या अगोदरच्या बॉलवरती षटकार लगावला अमजदने. पुन्हा त्याच पद्धतीने लॉफ्टेड स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका फसला. आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन मनोज गायकवाड यांनी चांगला सेल टिपलाय. 54 धावा. विजयसाठी पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये चांगला खेळलाय. प्रॉपर टायमिंगने या बॉलला अगदी अलॉंग दी कार्पेट वेगाने
पंच करत असताना या 4 धावा जोडल्या जातील विजय साळवेच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा, 58. शेवटचा बॉल या 6व्या ओव्हरचा पाहायला मिळेल. या वेळेला जर पाहिलं तर सिंगल धाव जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने 6 ओव्हरचा खेळ समाप्त. 59 धावा, 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये टीम तैमूर 11 एक होंडा कंपनीचे चाबी या ठिकाणी मला असं वाटतं युनिकॉर्न किंवा शाईनची चाबी असावी, ती चाबी या ठिकाणी सापडली आहे. जर ज्याची कोणाची असेल तर कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जायची आहे. सन्माननीय सागरभाऊ शिरसाट यांच्या शुभ हस्ते 3 बॉल 3 षटकारांसाठी कॅप्टन अमजद खान यांना 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येते. एक चाबी आमच्याकडे आणून दिली आहे, युनिकॉर्नची चाबी आहे. ज्यांची कोणाची युनिकॉर्न कंपनीच्या गाडीची चाबी असेल, हरवली असेल तर कृपया चेक करायची आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपण घेऊन जायची आहे. पहिला बॉल स्वप्नील जाधव आल्यात बॉलिंगसाठी विजय साळवे यांच्या समोर. पहिलाच बॉल जर पाहिला तर निर्धाव चेंडूने सुरुवात होते 7व्या ओव्हरची 59 धाव्यांवरती. एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल ड्राईव्ह केलाय, सिंगल धाव वेगाने घेते. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी, परंतु नाही आहे, फेकी झाली स्ट्रायकिंग एंडला, त्यामुळे एकच धाव सोडली जाईल. अक्षय विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, या जोडीला इथून कोऱ्याने धावा कराव्या लागतील. 7वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. स्वप्नील जाधव जे की एक अनुभवी गोलंदाज आहे, बॅटिंग चांगल्या पद्धतीने करू शकतात, त्याच पद्धतीने बॉलिंग सुद्धा त्यांच्यावरती जबाबदारी आजच्या दिवसामध्ये सोपवली गेली आहे. हा बॉल दूर ठेवला होता, पडल्यानंतर बॅटच्या समोरून बॉल अतिरिक्त उसळी घेत विकेट किपर यांच्या हातामध्ये निर्धाव संभावतोय. तर एक वेळ संपलाय, त्यामुळे एक फिल्डर 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल या ओव्हर नंतर. वेळ संपलाय. ओके सर, ओके 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 डिंग्स ब्रेकचा टायमिंग काउंट केलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू, धावसंख्या धावफलकावरती 61 धावा. एवढ्याला हवेत आहे, अर्जुन घाटे नाही करणार चुकी आणि विकेटचं पतन. विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. विजय साळवेचा खेळ इथे समाप्त.
आणखी एक वेळ बॉल हवेत आहे. मनोज बॉलच्या खाली, कॅप्टन नाही करणार चुकी. आणखीन एक विकेटचं पतन आहे आणि आता सुद्धा एक अक्षयच्या रूपामध्ये विकेट पाहायला मिळते आहे. कॅप्टन मनोज गायकवाड बॉलच्या खाली होते आणि धक्का क्रमांक 8 लागतोय टीम तैमूर 11 संघाला. नितीन पाटील आलेत बॅटिंगसाठी. तर नितीन पाटील एक्सपिरियन्स बॅटर, मैदानाच्या आतमध्ये बॅटर प्लस विकेट कीपर आहेत तैमूर 11 संघासाठी. घाटाघालचं क्रिकेट एक कार्ड नितीन पाटील यांनी खूप गाजवलंय. समोरच्या काही दिवसांमध्ये एका स्पर्धेमध्ये ते दाखल होणार आहेत. RKSPL जे की खेडी पानेराला खेळली जाते, त्यांच्या गावाच्या संघाचे कर्णधार आहेत नितीन पाटील. आज बॅटिंगसाठी पाहायला मिळतील. पहिलाच बॉल बॅकफुटला जात चांगला कट केलाय आणि इथे रन कंप्लीट होईल. एक धाव जोडली जाते. धावसंख्या धाव फलकावरती 62 धावा, 62. धावा. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. टीम राजे छत्रपती बुलढाणा आणि त्यांच्या विरोधामध्ये सुवर्णमय मोताळा, दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहायचं आहे. ओसामा मालवी कव्हर्स मध्ये प्रॉपर टायमिंगने या बॉलला अगदी बॅकफुटला जात ड्राईव्ह करत असताना हा येतोय ओसामा मालवीच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या धावकर्कावरती आता 66 धावेंवरती जाऊन पोहोचती आहे. 3 चेंडू आणखी बाकी असणार आहे या शेवटच्या ओव्हरचे. यानंतरचा होणारा सामना टीम राजे छत्रपती बुलढाणा त्यांच्या विरोधामध्ये सुवर्णमयूर मोताळा संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण इनिंग ब्रेकमध्ये तयार राहायचं आहे टॉससाठी. समोर खेळलाय. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि रनआउटचा चान्स. तिसऱ्या पंचाकडे मागणी. तिसरे पंच आता इन ॲक्शन असतील. तिसऱ्या पंचांनी नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आहेत. तिथे तिसऱ्या पंचांनी नॉन स्ट्रायकिंग एंडला चेक करायचं आहे. आउट. आऊटचा इशारा OUT आऊट. रनआउटच्या रूपामध्ये नितीन पाटील बाद होतील. समीर आलेत बॅटिंगसाठी. हार्ड हिटर संघाचे फिंच हिटर आहेत टीम तैमूर 11 संघाचे समीर आता बॅटिंगसाठी आलेत. आणखी 2 बॉल शेष आहेत या 8व्या ओव्हरचे. ओसामा मालवी स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला चांगला खेळलाय. बॉल तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आपल्याला, परंतु मात्र शेवटच्या क्षणांमध्ये बॉल हातातून निसटला. शुभम त्या ठिकाणी होते. 4 धावा जोडल्या जातील. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 71. 71 धावा. शेवटचा बॉल या पहिल्या डावाचा पाहायला मिळेल. बॅटची कडा स्वप्नील तिथे आहेत. सिंगल धाव जोराने घेते. दुसऱ्या धावेचा कॉल. रनआउटचा चान्स. रनआउट. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या बनवली आहे टीम तैमूर 11 संघाने 72 धावा आणि 73 धावेंचं आव्हान ठेवलंय टीम छावा 11 संघासमोर. चला यानंतरचा होणारा सामना टीम राजे छत्रपती बुलढाणा
आणि सुवर्णवेल मोताळा संघ दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया टॉससाठी यायचं आहे. कॅप्टन प्रसाद टॉससाठी यायचं आहे. गाठे नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर गवडी. अक्षय पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरची सुरुवात या दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजीसाठी तयार आहेत.
आणि अर्जुन घाटे सुद्धा बॅटिंगसाठी तयार. पहिला बॉल, रिव्हर्स स्वीप, स्विच, स्वीट आणि बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या अगदी मधोमध. अर्जुन घाटेचा क्लास चौकार पाहायला मिळतोय. 73 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्जुन घाटेने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, प्रभावशाली बॅटिंग केली आहे. आज सुद्धा त्याच पद्धतीचा खेळ त्याच्या बॅटमधून होणं गरजेचं असणार आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला. आई बॉल घुटला टेकलाय, काय फटका खेळलाय. हो 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 अर्जुन घाटे. बॉल डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे एक टप्पा इनटू द रोप. चौकार पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतोय अर्जुन. पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर हा जर फटका पाहिला तर जसा हा फटका बनवलाय अर्जुनने, जागा बनवली. चार धावा जोडल्या जातील. 2 बॉलवरती 2 चौकार. हाई बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका वर गेलाय, दूर नाही. आणि आता मात्र विकेट मैदानाच्या आतमध्ये. टॉपेज झाला पहिल्या बॉलवरती वर आणि आता पलटवार केला गेला अक्षयच्या गोलंदाजीमध्ये. अर्जुन घाटे बाद होतील. एक मोठा धक्का लागतोय टीम छावा 11 संघाला. सन्माननीय मंगेशजी बिडवे आणि त्याचबरोबर बबलू भाऊ मौतवाल यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला शाही सर टॉस साठी यायचंय. सन्माननीय तर शाहीद सरांचा कॉल असणार आहे. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकला या मॅच मध्ये शाहीद सरांनी. सर खरं तर टॉस जिंकलाय, काय करणार आहात. क्या होना प्रसाद, तेरे को क्या हो 9 बॉल. चल ठीक है, बॉलिंग हमने ले ली है. ठीक है, हम हर बार की तरह इस बार भी हम चेस करने जाएंगे. देखा जाए तो इस बार दो ढाई का मैच रहेगा क्योंकि लीग स्टेज का आखिरी मैच है और इस मैच पे ये प्रतियोगिता टिकी हुई है. ये मैच देखेंगे, इंटरेस्टिंग रहेगा क्योंकि शाम का मुकाबला इस मैदान पर अच्छा हुआ है. तो फील्डिंग करते वक्त कितने रन संख्या पर रोकने का प्रयास रहेगा. हार्डली हार्ड अभी तक तो हमने हर मैच में 100 खाए. इस बारी में हम सोचेंगे कि कोशिश भी करेंगे कि 70 तक रोका जाए और इंशाल्लाह 70 तक रोकेंगे. देखा जाए तो क्या कोई फील्ड अपने टीम में चेंजेस देखने को मिलेंगे. हाँ, एक चेंजेस है सबसे बड़ा. प्रसाद को पता है वो चेंज क्या होने वाला है. हमारे ओनर जो है पप्पू भाई वो अंदर खेलेंगे. बहुत बहुत शुभकामनाएं इस मैच के लिए.
प्रसाद दादा टॉस जर पाहिला तर गमावलाय. टॉस जिंकल्यानंतर आपण बॉलिंगच करण्याचा निर्णय होता. बॉलिंगच करणार होतो पण एक आम्ही प्रत्येक या 4 मॅचा केलेल्या आहे. 4ही मॅचमध्ये बॉलिंग केलेली आहे. पण टॉस हरून आम्हाला महत्त्वाचं याच्यामुळे झालं की आम्हाला टुर्नामेंटमध्ये बॅटिंग पहिले करायचा एक भेटलेला आहे. कारण की आम्ही प्रत्येक मॅच आम्ही ही चेस केलेली आहे. तर त्यामुळे आम्हाला बॅटिंग करून पण आमचा परफॉर्मन्स तिथे आम्ही दाखवणार आहे. आणि जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना टार्गेट डोक्यामध्ये कितपर्यंत सेट असणार आहे? टार्गेट तर आम्ही 80पर्यंतच पाहणार. 80च्या वरती आमचे ते जे राहणार ते आमचे लकी रन राहणार. कारण की 80पर्यंत आम्ही सेफ राहू आणि आज तुम्हाला बॅटिंग पण दिसणार आहे भरपूर चांगली. नक्कीच सलामीला बॅटिंग करत असताना आजच्या दिवसामध्ये खरं तर खूप चांगला खेळ आपल्याकडून अपेक्षित असणार आहे. तर खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी नक्कीच आपल्याला असतील. धन्यवाद आमच्या मान्यवरांचे. आपण टॉससाठी आलात. तर नुकता टॉस संपन्न झाला आहे आणि टॉस जिंकला या मॅचमध्ये टीम सुवर्णमयूर मोताळा संघाचे कॅप्टन शाहीद सरांनी आणि प्रथमचा गोलंदाजीचा निर्णय. बॅटिंगचं निमंत्रण राजे छत्रपती बुलढाणा संघाला. आणि खरं तर मात्र यावेळेला फटका चांगला आहे. तेवढाच ताकदीने खेळून काढला करणने आणि या बॉलवरती 4 धावा जोडल्या जातील. बॅक ऑफ द हँड मात्र रिलीज केला या बॉलला. ज्या पद्धतीने ब्लॉक कॉलमध्ये टाकलाय माज खानने, एक सिंगल धाव जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 16 धावा. आणखी जर पाहिलं तर 57 धाव्यांची गरज आहे पुढच्या येणाऱ्या काही 40 बॉल्समध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नितीन पाटील बॉलच्या खाली विकेट कीपर पाहायला मिळतील आणि सागर गावडीचा खेळ इथे समाप्त केला गेलाय. सागरच्या रूपामध्ये एक मोठी विकेट लागते टीम छावा 11 संघाला. नवीन बॅटर आता दाखल होती स्वप्नील जाधव. एकोणचाळीस बॉल 57 धाव्यांची गरज स्वप्नील जाधव. इथून स्वप्नील जाधव यांना खेळ करावा लागणार आहे. 57ची गरज आहे पुढच्या 39 बॉलमध्ये. समीकरण जर पाहिलं तर नक्कीच रिक्वायर रन 8चं पाहायला मिळते. ओ हो काय बॉल पाहायला मिळतोय. अपील आहे. अपील तिसऱ्या पंचाकडे मागणी. नेमकं काय घडलं या बॉलवरती हे सुद्धा बघण्यासारखं आहे. अपील झाली होती, विश्वासही पाहायला मिळाला या अपीलमध्ये विकेट कीपर नितीन पाटील यांचा. खरं तर आज चांगलं एक्स्ट्रॅक्शन केलं नितीन पाटील यांनी. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा.
डॉट बॉल पाहायला मिळेल. 38 बॉल आणि 57 धावांची गरज आहे. 38 बॉलमध्ये करायच्या 57 धावा या मॅचमध्ये. स्वप्नील जाधव पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर एक शार्प लेग कटर पेश केला, पडल्यानंतर बाहेर वडवला, निर्धाव चेंडू टाकला गेला. बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट. स्वप्नील जाधव यांच्या बॅटमधून आजच्या दिवसातला पहिला चौकार पाहायला मिळेल. 4 धावा येत आहेत. खरं तर आता 37 बॉल आणि 53 धावेंची गरज. 37 बॉलमध्ये 53 करायचे आहेत या मॅचमध्ये. हो, आई बॉल पडल्यानंतर काटा बदलला या बॉलने. या डॉट बॉलच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचे 36 बॉल 6 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. 53 धावा टीम छावा 11 संघाला. डायरेक्ट हिट आहे. अमजद, कॅप्टन अमजद खान तिथे आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी. खरं तर डायरेक्ट हिट झालाय. काय फ्रेम मध्ये होते करण बेडवाल हे सुद्धा बघण्यासाठी रॉकेट आर्म थ्रो केला गेलाय. आणि खरं तर बघूया तिसरे पंच आता क्लोज कॉल असणार आहे. नॉट आउट. नॉट आउट असणार आहे. तिसऱ्या पंचाने नॉट आउटची घोषणा केली आहे. 35 बॉल 52 धावेंची गरज आहे. सन्माननीय नगरसेविकापती त्याचबरोबर गोल्डमॅन राहुलदादा सोरडकर यांचं शुभ आगमन झालंय. दादांचंही स्वागत. यावेळेला जर पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळते.
34 बॉल 52 धाव्यांची गरज. सतीश उबाळे टिप बॉल ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे सतीश उबाळे यांनी. हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतील कडा लागली. हाय ॲक्शन आहे. सतीश उबाळे यांची खांद्याचा वापर केला आणि सरळ टाकला हा बॉल. सतीश उबाळे यांना माहिती आहे की या बॉलसोबत काही वेगळं करायची गरज नाही. तर पाहिलं तर आपोआपच हा बॉल जी हरकत करायची त्या पद्धतीने हरकत करतो. फक्त मात्र त्या पद्धतीची स्किल वापरावी लागते या टेप बॉल ओव्हरमध्ये. 33 बॉल 51 धाव्यांची गरज. हा बॉल जर पाहिला तर रनआउटचा चान्स नौसंगीला फेकी सुद्धा केली आहे, परंतु मात्र रन कंप्लीट होईल. रन कंप्लीट होईल. एक जर पाहिलं तर धाव जोडली जाईल. 32 बॉल आणि 50 धाव्यांची गरज. 32 बॉलमध्ये करायच्यात 50 धावा या मॅचमध्ये. बॅकफुटला हात गॅप बेतला गेलाय. स्वप्नील जाधवचा क्लास पाहायला मिळतोय. आणखीन एक चौकार डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईन कडे अगदी जमीन लगत हा चौकार पाहायला मिळेल. पुढचे 31 बॉल आणि 46 धाव्यांची गरज. 31 बॉलमध्ये करायचे 46 धावा या मॅचमध्ये टीम छावा 11 संघाला. वाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. एकतीस बॉल 45ची गरज. आणखी एक वेळ त्याच पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळून काढला. त्या ठिकाणी चांगली फेकी, परंतु मात्र धावा कंप्लीट होतील या बॉलवरती. 2 धाव्यांच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. पुढचे 30 बॉल 43ची गरज. पहिल्याच बॉलवर भिरकावून देण्याचा प्रयत्न. गुड्डू आलेत बॉलिंगसाठी. 30 बॉल 43ची गरज होती. पहिला बॉल निर्धाव येतोय. आता 29 बॉल 43 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. खरं तर यानंतरच्या सामन्यावरती खरं तर शेवटचा सामना लीग स्टेजच्या पाहायला मिळेल. त्यानंतर आजच्या दिवसात पॉईंट्स टेबलला कशा पद्धतीने संघ पाहायला मिळतील हे सुद्धा बघण्यासारखं आहे. 29 बॉल 43 धाव्यांची गरज. 29 बॉलमध्ये करायच्या 43 धावा. समोर खेळलाय. फिल्डर बॉल पर्यंत नाही पोहोचणार. खूप दूर आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर
बॉल जातोय लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या पलीकडे करण बेंडवालच्या बॅट मधून या 4 धावा. 28 बॉल आणि इथून करायचे आहेत 39 धावा. रिव्हर्स स्वीप सजवण्याचा प्रयत्न, लाईन ती नव्हती. ज्या पद्धतीने रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला करण बेंडवाल याने त्या लाईनमध्ये यावेळेला आले नाही आहे. निर्धाव चेंडू जोडला जाईल. 27 बॉलमध्ये 39 धावा कराव्या लागतील. येणाऱ्या 27 बॉलमध्ये 39 धावांची गरज. ऑन साईडला लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक मात्र धाव या बॉलवरती पाहायला मिळेल. 26 बॉल 38 धावा कराव्या लागतील. 26 बॉलमध्ये 38ची गरज. फुलटॉस गॅपमध्ये आहे. फिल्डर पोहोचले तिथपर्यंत. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल मिसफिल्ड झाली आणि परिणाम मिळतील या स्वप्नील जाधवच्या बॅटमधून 4 धावा. सव्वीस बॉल 35 धाव्यांची गरज इथून आहे. 26 बॉलमध्ये करायच्यात 35 धावा. 26 बॉल 35 धाव्यांची गरज. निर्धाव चेंडू. फोरच्या आधी 1 रन आले क्रिकिरोज. सन्मान्य नगरसेवक सुनील भाऊ बर्डे यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. दादांचंही स्वागत. 24 बॉलमध्ये 34 धावांची गरज. 24 मध्ये करायच्या 34 धावा या मॅच मध्ये. खरं तर करण सारख्या फलंदाजाला इथून बॅटिंग करावी लागेल. जरूर जर पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी 8.50ची जरी असली तरी मात्र इथून संयमाचा खेळ राखून त्याच्या पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल. 24 बॉल आणि 34 धावांची गरज. फरकाने हा सामना जिंकावा लागेल. खरं जर या संपूर्ण लीगमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर त्या पद्धतीच्या फरकाने सामना जिंकावा लागेल. 24 बॉल 34 धावा करायच्यात. करण बेंडवाल स्ट्रायकिंगला आणि गोलंदाजी ट्रॅकवरती. माजका तयार आहेत या ओव्हरमध्ये. 5व्या ओव्हरची सुरुवात. पहिलाच बॉल. नो बॉलचा इशारा पंचांचा. नो बॉल का तर विकेटच्या बाहेर टप्पा पाहायला मिळतोय त्यामुळे पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. येणारा बॉल फ्री हिट. 24 बॉल 33ची गरज. जागा बनवली. इन्व्हाइट केलं अंगावरती बॉल टाकायला, शरीरावरती बॉल टाकायला आणि त्याच पद्धतीने करण बेंडवालने हा फटका सजवलाय. पाठवलाय डीप स्क्वेअर बनवल्याच्या पलीकडे फाईन लेगला हा षटकार. धावसंख्या धाव फलकावरती 27 धावा. 23 बॉल 27ची गरज आहे. 23 बॉल मध्ये करायच्या 27 धावा. 46 धाव संख्या झाली धाव फलकावरती. 23 मध्ये 27ची गरज.
23 बॉल 27 धाव्यांची गरज. या वेळेला टॉपेज झालाय, परंतु मात्र बॉल वर गेलाय, दूर नाही. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन आदळेल. दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा या बॉल वरती सोडल्या जातील. 22 मध्ये 25 ची गरज आहे. 22 बॉल 25 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. करण बेंडवाल जो पर्यंत फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग वर राहतील त्या वेळेला मोठ्या फटक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु मात्र दुसऱ्या बाजूला कॅप्टन अमजद खान सुद्धा त्याच्या पद्धतीने बॉलिंग चेंजेस करतील का याकडे लक्ष असणार आहे. 22 बॉल 25 ची गरज. फुलटॉस आडव्या बॅटने करण बेंडवालने भिरकावून दिलाय. करण बेंडवालचा क्लास मैदानाच्या आतमध्ये हा येतोय ताकदवान षटकार. 6 धावा येत आहेत. पुढचे 21 बॉल 19 धावेची गरज. 21 बॉल मध्ये करायचे 19 धावा. पुन्हा एक वेळ डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले. समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू समावेल, माफी असावी. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. वाईट बॉल चेक करायचा आहे. फेअर बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता मात्र पंचांचा इशारा. वाईट पाहायला मिळेल. 18 धावा करायचे आहेत पुढच्या 20 बॉल मध्ये. एक एक्स्ट्रा आलाय. 20 बॉल 18 ची गरज आहे. 20 बॉल मध्ये 18 धाव्यांची गरज. कारण ज्या वेळेला अशा सिच्युएशन मध्ये बॅटिंग साठी आले छावा 11 संघाकडून पहिल्या दिवसामध्ये करणचा आपण खेळ पाहिला होता. संघाचे संकट मोचन म्हणून करण बेंडवाल आले होते. आजही त्याच पद्धतीचा करणचा खेळ होतोय. दूर ठेवला आणि जसा बॉल पाहायला मिळाला त्याच पद्धतीने मात्र या बॉलला दिशा दिली करणने. नजाकत यावेळेला पाहायला मिळते आहे. खरं तर डोक्याने खेळतायत करण नकवाल. आणि पुन्हा एक वेळ करण बेंडवालच्या बॅटमधून या 4 धावा. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल. फिक्की तेवढी जर पाहिले तर आपल्याच फॉलोमध्ये करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुढचे 18 बॉल 14 धाव्यांची गरज. 18 बॉल मध्ये करीत 14 धावा.
18 बॉल 14ची गरज. अठरा बॉल 14ची गरज आहे. चला लवकर फिल्डिंग लावायची आहे. टीम तैमूर येवला फिल्डिंग लावा लगेच. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॉल हवे दूर नाहीये आणि कॅच ड्रॉप झालाय. हो, अशा क्षणाला कॅच ड्रॉप होणं या सामन्याला दूर घेऊन जाईल तैमूर 11 संघाला. फटाफटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. फेकी चांगली केली होती समीर यांनी. 16 बॉल 12 धावेची गरज. सोळा बॉल 12 धावेची गरज आहे. 16 बॉल मध्ये करायच्यात 12 धावा या मॅच मध्ये. सिंगल धाव सोडली जाईल या मॅच मध्ये. जर पाहिलं तर आता 11 धावेची गरज आहे. पुढच्या 15 बॉल मध्ये करायच्यात 11 धावा. पुन्हा एक वेळ समीर गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहेत. या सामन्यामध्ये पुढच्या 3 बॉल मध्ये काय समीकरण पाहायला मिळेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे टीम चावा 11 संघासाठी. बघूयात. हा बॉल जागावरत खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या जवळून निघून गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 14 बॉल 11 धावेची गरज. टपेज झालाय बॉल हवेत. आता विजय साळवे बॉलच्या खाली आहेत आणि चुकी करणार नाही. विकेट मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन सुरू झालंय आणि एक मोठी विकेट करण बेंडवालच्या रूपामध्ये चावा 11 संघाला लागते.
13 बॉल 11 धावेंची गरज आहे. करण बेंडवालने खूप चांगला खेळ केलाय. संघाला आता एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. करण बेंडवालची खेळी एक महत्वाची मॅच टर्निंग राहिली आहे टीम छावा 11 संघासाठी. डॉट बॉल पाहायला मिळतोय. तर बॅटिंग टीमने रेफरलची मागणी केली आहे. बॉलिंगसाठी समीर उर्फ जोफ्रा भाई. डिलिव्हरी. इट्स फेअर डिलिव्हरी. परंतु मात्र या डॉट बॉलने समीर उर्फ जोफ्रा भाईचा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. शेवटचा बॉल डॉट बॉलने समाप्त केला या ओव्हरला. पुढचे 12 बॉल आणि 11 धावेंची गरज. बारा बॉल 11 धावेची गरज. चला सामना खेळता ठेवा, वेळ वाचवा. यानंतर आणखी एक सामना आपल्याला घ्यायचा आहे. वेळ वाचवा विनंती आहे आपल्याला. हॅलो, 11 बॉल 11 धावेंची गरज. पहिला बॉल निर्धावाला अक्षयचा. 11 बॉल मध्ये 11 धावा करायच्या आहेत. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये कॅप्टन अमजद बॉल पर्यंत यावेळेला नाही पोहोचू शकणार आहेत. स्वप्नील जाधवच्या बॅट मधून हे आक्रमण पाहायला मिळते आहे आणि अगदी वेगाने ट्रॅव्हल करत असताना हा चौकार पाहायला मिळेल. पुढचे 10 बॉल आणि करायचे आहेत या मॅच मध्ये. टाइम संपलाय तर एक खेळाडू 30 वर्तुळाच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. आडव्या बॅटने प्रॉपर टायमिंगने आई बॉल भिरकावून दिलाय. आणि बघूयात पंचांचा इशारा येण्याचा बाकी असणार आहे. कट केला आहे त्यावेळेला जर पाहिलं तर फिल्डर आहे तिथे फ्लाय स्लिपला. Connected. हॅलो हॅलो. लोअर फुल टॉस स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत आणि खरं तर एकच धाव जोडली जाईल. 8 बॉल 2 धावेंची गरज आहे. 8 बॉल मध्ये करायच्या 2 धावा या मॅच मध्ये.
चला यानंतर सुवर्णमय मोताळा संघ आपण तयार राहायचंय. यावेळी जर मी 8 बॉल जिंकलो तर हिवाळ्यामध्ये सिंगल धाव घेतली जाईल. पाईप एका मात्र धावेची गरज. तर हा सामना नक्की जिंकलाय. एका धावेची गरज होती, सामना जिंकलाय टीम छावा 11 संघाने. शेवटच्या बॉलवरती 7 ओव्हरमध्ये सामना जिंकलाय. अभिनंदन टीम छावा 11 आणि वेल प्लेड टीम तैमूर 11.